मनोरमा नगर येथे आपले सरकार ई सेवा केंद्राचे उद्घाटन। मनोरमा नगर आणि परिसर हा खूप मोठ्या लोकसंख्येचा भाग असून या भागातील लोकांना कोणत्याही दाखला किंवा सर्टिफिकेट काढण्यासाठी आपले सरकार ई सेवा केंद्राची मागणी लोक करत होते। म्हणून मनोरमा नगर येथील भाजपा कार्यालयामध्ये आपले सरकार ई सेवा केंद्राची सुरुवात ठाणे शहरातील आमदार श्री संजय केळकर यांच्या हातून उद्घाटन करून करण्यात आले। केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ या ई सेवा केंद्र मार्फत लोकांना त्यांच्या घराच्या जवळच मिळणार आहे। त्यामुळे ई सेवा केंद्रावरून अनेक लोकांची कामे तात्काळ करून मिळणार आहे। केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या तसेच ठाणे महानगरपालिकेच्या विविध योजना, मेडिकल कॅम्प अशा अनेक योजना या कार्यालयामधून आजपर्यंत 15,000 लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या आहेत, असे आयोजक भाजपाचे दत्ता घाडगे यांनी सांगितले। या कार्यक्रमासाठी भाजपा पदाधिकारी हेमंत म्हात्रे, चंद्रमा चव्हाण, महेश ताजने, जितेंद्र मडवी, कृपाल कांबळे, छत्रपती पुर्णेकर, मत्स्यगंधा पवार, वैशाली चव्हाण, पूनम लोखंडे हे उपस्थित होते। सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित आहे। आमचा एकच उद्देश होता की इथल्या नागरिकांना कुठेही बाहेर न जाता एकाच ठिकाणी सगळ्या सेवा मिळाव्यात आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही ई सेवा केंद्राची नोंदणी चालू केली आणि आता या ठिकाणी ई सेवा केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे। यापुढे या ऑफिसमध्ये इथल्या नागरिकांना कोणतेही सर्टिफिकेट असेल, डोमिसाइल सर्टिफिकेट, वेगवेगळे सर्टिफिकेट इथं मिळणार आहेत। हा एक मोठा लाभ आहे। त्याबद्दल मी सर्व नागरिकांतर्फे आवाहन करतो की आपल्याला यापुढे जे काही सर्टिफिकेट लागणार आहेत ती सगळी सर्टिफिकेट आमच्या या ऑफिसमधून मिळतील आणि ह्या सगळ्या उपक्रमास आमदार संजय केळकर साहेबांनी नेहमी मदत केली चालू करण्यात। त्याबद्दल इथल्या नागरिकांतर्फे सुद्धा मी आमदार संजय केळकर साहेबांचं खूप खूप धन्यवाद करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी संपर्क कार्यालयामध्ये ई सेवा केंद्र सुरू केलंय सिद्धांत या नावाने आणि पूनम लोखंडे हिच्या पुढाकाराने हे सुरू केलेलं आहे। लोकांना अनेक प्रकारची कामं असतात, अगदी सर्टिफिकेट, निरनिराळ्या बर्थ सर्टिफिकेट पासून ते पासपोर्ट पर्यंत आणि आयुष्यमान कार्डापासून ते आधार कार्ड पर्यंत ही सगळ्या सेवा ज्या आहेत त्या ऑनलाईन देखील यांनी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष या ठिकाणी हे सेंटर जे आहे ते जनतेच्या करता खुलं राहणार आहे। मला खूप आनंद वाटतो की निरनिराळ्या ठिकाणी आम्ही कॅम्प तर घेतोच, आधार कार्ड आपल्या दारी, आयुष्यमान कार्डच्या संबंधातले आम्ही कॅम्प त्या ठिकाणी घेतो, पण कुठे ना कुठे स्थिर असं केंद्र पण असेल तर ज्यांना त्याला आपापल्या वेळेनुसार येता येतं आणि त्याचा लाभ जो आहे त्याला घेता येतो। आज या अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी ही सेवा केंद्र आहे हे आणि हे महा ई सेवा केंद्र निश्चितपणे लोकाभिमुख असेल आणि जनतेला खूप फार मोठा आधार या केंद्राच्या माध्यमातून, ई सेवेच्या माध्यमातून आणि ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून मिळेल।